सर्वांना नमस्कार। आज आपण उत्कट कोणासन करणार आहोत। यासाठी सावधानी, नितंब, गुडघे, घोट्याला किंवा पाठीच्या खालच्या भागात काही दुखापत झाली असेल किंवा काही त्रास असेल तर हे आसन करू नये। हे आसन करण्यासाठी सरळ उभे राहा। पायामध्ये शक्य होईल तेवढे अंतर घ्या। पायाची बोटे बाहेरच्या बाजूला ठेवा। श्वास आत घेत दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये जोडा। आता श्वास सोडत गुडघे वाकवा। गुडघे घोट्याला सरळ वर येतील। या स्थितीमध्ये 15 ते 20 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा। सामान्य श्वसन चालू। 15 ते 20 सेकंद झाल्यानंतर श्वास आत घेत पूर्व स्थितीमध्ये परत या। आता याचा आणखीन एक प्रकार करणार आहोत। सरळ उभे राहा। पायामध्ये शक्य होईल तेवढे अंतर घ्या। पायाची बोटे बाहेरच्या बाजूला ठेवा। श्वास आत घेत दोन्ही हात कोपरांमध्ये वाकून तळवे समोर करा। आता श्वास सोडत गुडघे वाकवा। गुडघे घोट्याच्या सरळ वर येतील। या स्थितीमध्ये 15 ते 20 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा। सामान्य श्वसन चालू। 15 ते 20 सेकंद झाल्यानंतर श्वास आत घेत पूर्व स्थितीमध्ये परत या। या आसनाचे फायदे: महिलांना गरोदरपणा अगोदर किंवा गरोदरपणात हे आसन फायदेशीर आहे। मासिक पाळी नियमित करण्यासाठी हे आसन लाभदायक आहे। हे आसन पोट, छाती, कंबर, पाय यांच्यासाठी उपयोगी आहे। या आसनामुळे प्रजनन संस्थेचे कार्य सुधारते। याचा नियमित अभ्यास किडनी, अंडाशय आणि मूत्राशयासाठी लाभदायक आहे।